नमस्कार. मी ऋतुराज शिंदे. मी खरं तर मला महेश मांजरेकर सरांचं इथे त्यांचा परिचय करण्यासाठी बोलवलं आहे, पण मला असं वाटतं की द मॅन हू नीड्स नो इंट्रोडक्शन, ते कलाकार, एक अप्रतिम कलाकार म्हणून सगळ्यांना, ते सुप्रसिद्ध कलाकार म्हणून सगळ्यांना माहिती आहेतच. तर त्यांना वेगळी त्यांचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. तरी पण मी त्यांचा जवळचा सहकारी राहिलो आहे काही वर्ष, त्यामुळे मला काही वैशिष्ट्य त्यांची माहिती आहे ती सांगू इच्छितो. एक गमतीची गोष्ट अशी की आपल्याला सगळ्यांना सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर माहिती आहेत. ते सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या स्कूटरवर बसवून घेऊन जायचे आणि अनेक ठिकाणी त्यांना खेळायचा सराव द्यायचे. तर त्याच आधी महेश मांजरेकर सर यांना देखील त्याच सचिन तेंडुलकर यांच्या गुरु रमाकांत आचरेकर यांनी देखील त्यांना खूप जवळचं असं मानलं होतं आणि त्यांना अनेक ठिकाणी ते खेळायला घेऊन जायचे. ते एक अप्रतिम बॅट्समन होते, पण त्यांना सरांनी अनेकदा बॉलिंगचा सराव करायला लावला आणि खूप जवळचे असे त्यांचे हे विद्यार्थी होते. तर एका कलाकाराच्या पलीकडे जाऊन एक अप्रतिम खेळाडू देखील महेश सर आहेत, त्यामुळे त्यांना फिटनेस ह्याबद्दलची जाण आहे आणि त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांना देखील हा अनुभव आलाच असेल की एक कलाकार, खेळाडू याही पलीकडे जाऊन ते एक माणूस म्हणून फारच सहृदयी आहेत, मोठ्या मनाचे आहेत आणि त्यांनी एकदा केलेली मैत्री ते किती जवळून आणि चांगली निभावतात याचा अनुभव त्यांच्या अनेक मित्रांना देखील आला असेलच. त्यांच्या मैत्रीचे किस्से अनेक आहेत, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक असतील. कुटुंब प्रमुख म्हणून देखील ते फारच सजग आहेत. त्यांना लोकांची काळजी घेणं, लोकांबद्दल फार आदराने आणि प्रेमाने वागणे हा त्यांचा एक आवडता विषय देखील आहे. आपण कसं जगावं आणि का जगावं याचं उत्तर ते कलेतून, क्रीडेच्या माध्यमातून शोधत आले आहेत. त्याचमुळे असं वाटतं की ह्या मॅरेथॉनला सपोर्ट करायला, ह्या एका अप्रतिम कार्यक्रमाला, उपक्रमाला ते सपोर्ट करायला लांबचा प्रवास करून आलेत आणि त्यांचा बहुमूल्य वेळ देत आहेत. हे अगदीच योग्य वाटे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल.